स्टँडर्ड 8 इंग्लिश 3.1 पोएम वाय पोएमचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द पोएम, डिस्कस अँड कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. इथे आपल्याला काय करायचं आहे, पोएम रीड करायची आहे, डिस्कस करायचं आहे, चर्चा करायची आणि खाली जे ब्लँक स्पेस दिले आहेत तिथे प्रॉपर ॲक्शन वर्ड म्हणजे वर्ब भरायचं आहे, म्हणजेच क्रियापद तिथे योग्य क्रियापद तिथे लिहायचं आहे. वूडचं त्यांनी लिहून दिलं आहे स्विम, वूड स्विम म्हणजे लाकूड तरंगते. मार्बल सिंक, मार्बलचं लिहून दिलं आहे सिंक म्हणजे डुबतात. आता स्टार्सचं आपल्याला लिहायचं आहे, स्टार्ससाठी आपण लिहू शकतो शाईन म्हणजेच तारे चमकतात. विंड फ्लो म्हणजे हवा वाहते किंवा वारा वाहतो. सनसाठी आपण सिंक वापरू शकतो, डुबणे किंवा मावळणे. फ्लॉवर्ससाठी आपण वापरू शकतो डाय. ओशन म्हणजे समुद्रासाठी एब्स आणि फ्लोज म्हणजे ओहटी आणि वाहने असं आपण इथे वापरू शकतो ओशनसाठी समुद्रासाठी. फिशसाठी स्विम आणि गिल्स आपण वापरू शकतो. रेनसाठी आपण वापरू शकतो फॉल म्हणजे पाऊस पडतो. आईससाठी मेल्ट बर्फ पघळतो किंवा वितळतो. बीचसाठी स्टिंग माशा चावतात. दुसरा क्वेश्चन आहे, डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड फ्रॉम द पोयम. रायमिंग पेअर्स आपल्याला लिहायचे आहे तिथं. बॉयचा व्हाय, व्हायचं बाय, सिंक ड्रिंक, स्काय डाय, फ्लाय स्काय, स्टोन बोन. तिसरा क्वेश्चन आहे, व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. इन these two lines the word why is repeated, so it is the figure of speech called repetition. why हा शब्द रिपीट झाला आहे म्हणजे इथं एक फिगर ऑफ स्पीच बनलं आहे, ते कोणतं रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच इथे वापरलेलं आहे. म्हणजे एकच वर्ड खूप वेळा किंवा दोनदा रिपीट झाला तर तिथे एक फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, भाषिक अलंकार. कोणता अलंकार तर झाला आहे तिथे रिपिटेशन. नाऊ फाइंड आउट द लाईन फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन. आता पोएममध्ये कुठे कुठे रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच आलं आहे त्या लाईन आपल्याला इथे लिहायच्या आहेत. आन्सर, ही वॉन्ट टू नो व्हाय वूड शुड स्विम, व्हाय लेड अँड मार्बल सिंक. वाय इथे रिपीट झाले म्हणजे इथे रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच आलेलं आहे. वाय स्टार शुड शाईन अँड विंड शुड ब्लो अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. इथं पण वाय हा शब्द रिपीट झाला आहे म्हणजे इथं पण रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच वापरलं आहे. वाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल अँड वाय द फ्लॉवर्स डाय. इथे पण वाय हा शब्द रिपीट झाला आहे. 4 why pop guns should go pop and why the ocean apes and flowers. इथे पॉप हा शब्द रिपीट झाला आहे आणि वाय हा शब्द सुद्धा रिपीट झाला आहे म्हणजे इथं सुद्धा रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे. 5, ही वॉन्ट टू नो व्हाय फिश हॅव गिल्स अँड व्हाय बॉयज कॅन नॉट फ्लाय. वाय हा शब्द इथं रिपीट झाला आहे. Why bees should sting and why the yeast should make the duck to rise. इथे सुद्धा वाय शब्द रिपीट झाला आहे म्हणजे इथे सुद्धा रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द वेब डायग्राम. डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. द लिटल बॉय वॉन्ट टू नो. कवितेत जो लिटल बॉय आहे, छोटा मुलगा आहे, त्याला काय काय माहिती व्हायला हवं आहे. आपण खाली ते क्वेश्चन लिहिले आहेत. Why rain fall from the sky? Why coal should burn? Why seeds get in the apple core? Why wind come out from the willow nose? Why pop guns should go pop? Why the ocean ebbs and flows? Why fish have gills? Why boy cannot fly? हे त्याला माहिती व्हायला हवं आहे. Question number 5, complete the following
ब्लँक फ्रॉम द पोयम. पेअर ॲक्टिव्हिटी आहे. खाली दिलेल्या ब्लँक स्पेस आपल्याला पोयममधून भरायचे आहेत. वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू एन्व्हायरमेंटशी संबंधित वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत कवितेतले आणि ते या रिकाम्या जागी लिहायचे आहेत. एन्व्हायरमेंटशी संबंधित वर्ड्स आहेत स्टार्स, स्टोन, क्लाउड्स, स्काय, फ्लावर्स आणि विंड. दुसऱ्या आकृतीत वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स आणि इन्सेक्ट्स. ॲनिमल्स, फ्रूट्स आणि इन्सेक्ट्सशी संबंधित वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत कवितेतून आणि ते रिकाम्या जागी लिहायचे आहेत. सीड्स, ॲपल कोर, फिश, स्पायडर, स्टिंग आणि फ्लाईज हे ते वर्ड्स आहेत. क्वेश्चन नंबर 6. इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज won a national level quiz contest. Frame 8 to 10 interview questions that you would ask when you interview him her at the school assembly about the achievement. काय करायचं आहे? इमॅजिन कल्पना करायची की तुमच्या स्कूलमधला सिनियर स्टुडंटने एक नॅशनल लेवलची क्विज कॉम्पिटिशन जिंकलेली आहे आणि त्यासाठी त्याच्या अचिव्हमेंटशी संबंधित 8 ते 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन आपल्याला त्याला विचारायचे आहेत. स्कूल असेंब्लीमध्ये असे क्वेश्चन आपल्याला 8 ते 10 तयार करायचे आहेत, फ्रेम करायचे आहेत. पहा आपण खाली क्वेश्चन्स तयार केलेत काही. आन्सर. How do you feel after winning such a contest? 2. What was your schedule of study for this contest? How did you prepare for this contest? What were the reaction of your family to this achievement? Who else would you give credit to your success? What is your plan for the future? Who helped you to make your dream comes true? What is the role of our school in your achievement? What message would you like to give upcoming generation who is in audience? या प्रकारचे 9 क्वेश्चन आपण इथे तयार केलेले आहेत. पुढे आहे वर्ड चेन. कंप्लीट द वर्ड चेन. एक्झाम्पल दिलं आहे इट, टायगर, रन, नोज, इझी. पहा पहिला शब्द इथे टीने संपतोय, टीने संपतोय आणि दुसरा टीने सुरू होतोय. म्हणजे या शब्दाचं शेवटचं अक्षर घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून पुढचा टीने शब्द तयार करायचा आहे, म्हणजे भेंड्यांसारखं. आता इथं टायगर आरने संपलाय, पुढचा आरने सुरू झाला आहे. त्यासारखे आपल्याला खाली इथे वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. इथे पहिलं दिलं आहे स्काय. त्यापासून आपण वायपासून याक, केपासून की, वायपासून येलो आणि डब्ल्यूपासून उल्फ तयार केला आहे. कुल्ड, डक, काइंड, डॉग, ग्रीन, विंड, डिअर, राईज, ईस्ट, स्टार, रेड, डक, किंग, वाय, यू, अस, शी, एंड. अशा प्रकारे आपण शब्द तयार केले आहेत. अशा प्रकारे आज आपण वाय या पोएमचा स्वाध्याय पाहिला. यानंतरची स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.